ज्याचा चांगला असेल तो संघ वरती जाईल. चला 12वा प्रतिनिधी येऊ द्या. स्ट्राईकला आहे तो पप्पू बाईत. पहिल्याच चेंडूवर पप्पू बाईतला पायाचे भात. पप्पू बाईत मात्र फॉर्म मध्ये नाही. एकेकालचा डॉन होता खरोखर. महादेववाडीचा पप्पू बाईतचं नाव आलं का सर्व घाबरायचे, परंतु 1-2 वर्ष क्रिकेट खेळला नाही. पुन्हा एकदा KPL मध्ये त्याने आगमन केलं, परंतु पहिल्यावर चेंडूवरच डगआउट झालेला आहे, बाद झालेला आहे. आकाश शेवाले सर म्हणजे संघमालक अक्की इंटरप्राइजेसचे यांच्याकडनं प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आले. नक्कीच संघमालक खुश आहेत आपल्या प्रत्येक खेळाडूवर. 500 रुपयाचं पारितोषिक पटकावलेलं आहेत. आपण पाहिलं तर कल्पेश लोखंडे यांनी आणि कुमार पवारनी तर षटकाराची हॅट्रिक मारली. 5000 रुपये कमावले. आणि तसेच काल्पना आपण बघितलं तर राज कदम खरोखर नाव लक्षात राहील, कारण की आज त्यांनी मेडन षटक टाकलं. काल हॅट्रिक घेतली विकेटची. पुन्हा एकदा कल्पेश लोखंडे. पुन्हा एकदा पायाचा झेल होतो का आणि पुन्हा एकदा बाद. कल्पेश लोखंडे सांगतो, आधीच सांगतो कॅच. हॅट्रिकला पुन्हा एकदा चान्स आहे. प्रत्येक विकेटसाठी आकाश शेवाले सर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. अक्की 11 इंटरप्राइजेस आपला प्रतिनिधी येऊ द्या. अन्यथा पॅनल्टी दिली, कुणी कॅच पकडली, सर्व अपडेट आहेत. मॅच कडे बोलूया. हॅट्रिक होईल का पुन्हा एकदा. राज कदमची काल आपण हॅट्रिक बघितली, आज कल्पेश लोखंडेची होईल का प्रश्नचिन्ह आलेला आहे. आणि हॅट्रिक झालेलं आहे. पहा काय घडतंय, काय बिघडतंय. पुन्हा एकदा कल्पेश लोखंडेची हॅट्रिक लगातार बॅक टू बॅक 3 विकेट. तू चल मैं आया. 3 चेंडू मध्ये 3 विकेट. खरोखर कल्पेश लोखंडेला मात्र प्रोत्साहन मिळते, कारण 3 फलंदाज बाद केलेले आहेत. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. 1500 रुपयाचं पारितोषिक आतापर्यंत कमवलेले आहेत कल्पेश लोखंडे यांनी. त्यांचे संघमालक स्वतः आकाश शेवाले सर इथे आलेले आहेत. बक्षीचे खैरात. नक्कीच आयकॉन खेळाडू नॉन स्ट्रायकला तो बघत असेल. माझे एक एक खेळाडू तंबूत परत जात आहेत. कौस्तुभ दलवी विचार करत असेल. लगातार पप्पू बाईत बाद झाला, त्याच्यानंतर आपण पाहिलात तर राज सानप बाद झाला, त्याच्यानंतर प्रणय दुपकर बाद झाला. 3 फलंदाज बाद झाले. 4था फलंदाज आता आलेला आहे. गणेश खांडेकर आलेला नंबर क्रमांक 5 वर पाहायचा आहे. गणेश खांडेकर स्ट्राईकला ऑन द स्ट्राईक. 4था चेंडू पाहायचा आहे. कल्पेश लोखंडे बद्दल मी बोलतो. खरोखर तो मी आज बरेच वर्ष जवळजवळ 10-15 वर्ष त्याला बघतो. जाम मेहनत घेतो. आणि एवढे तुम्हाला सांगतो की पहिला ऍज अ कल्पेश लोखंडे गोलंदाज होता, पण त्यांनी फलंदाजी सुद्धा एवढी चांगली करतो. आता तुम्हाला सांगतो कॉलर क्रिकेट असोसिएशनच्या मॅचेस झाल्या, त्याच्यामध्ये म्हणजे आंबेवाडीच्या संघाने म्हणजे चिरुनी मॅचेस ठेवल्या होत्या, तेव्हा मला वाटतं मॅन ऑफ द सिरीज साठी वॉशिंग मशीन होती, ती त्याला मिळालेली आहे खरोखर. आणि आज सुद्धा तो प्रयत्नाची पराकाष्ठा करतोय. 100% योगदान देतोय. 5 चेंडू झालेला आहे, एकही धाव झालेली आहे अजूनपर्यंत. आताच मागाशी आपण बघितलं तर राज कदमने मेडन
पहिली ओव्हर पावलं नवीन चेंडू घेऊन टाकतोय खरोखर मध्ये. आता बघायचा मेडन षटक असणार का, शेवटचा चेंडू आहे पहिल्या षटकातील आणि मेडन षटक गेलेलं पहा. तिसरं षटक झालं आपण बघितलं तर पहिलं O11 संघाचे संघमालक गजानन गोले सरांनी टाकलं मेडन षटक. आताच आधीच्या मॅच मध्ये राज कदमनी मेडन षटक टाकलं आणि आता नाही पाहतो तर दुसऱ्या मॅच मध्ये लगेच हॅट्रिक सुद्धा घेतलेली आहे. आणि कल्पेश लोखंडे लगातार मला वाटतं 3 मॅचेस मध्ये लगातार मेडन षटक आलेले आहे. खरोखर क्रिकेटचे पंढरीवर बरेचसे रेकॉर्ड होत आहेत. नवीन आलेला फलंदाज पाहायचा आहे प्रेम. गोलंदाज आहे मागाशी प्रेमनी सुद्धा शेवटच्या चेंडूवर षटकार मारून आपल्याला विजयी झाला. तोच प्रेम अष्टपैलू खेळाडू आहे. अख्खी इंटरप्रदेश संघाचे मालक स्वतः खुश असतील. कल्पेश लोखंडे स्वतः आयकॉन आहे, ॲज अ कॅप्टन आहे आणि कॅप्टन जर चांगला करत असेल संघ चांगला करत असतो. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी आलेला प्रेम. चांगला चेंडू सन्मान दिला सहजरित्या. कौस्तुभ दलवीला माहिती आहे की 5 षटकाचा सामने होते आमच्यासाठी, पण आता आमच्यासाठी 4 षटके खेळावे लागतील. अरे 1 षटक मेडन गेलेलं आहे त्याचा काय अर्थ झालेला आहे. त्यामुळे 4 षटकामध्ये किती धाव उभे करावे लागतील, म्हणजे 5 षटकाच्या सारखे त्यांना धावा कराव्या लागतील. आता मात्र 1 धाव घेऊन नॉन स्ट्राईकला आलेला आहे. संघाचं खातं स्वतःचं खातं खोलून आलेलं आणि स्ट्राईकला आता फलंदाज असणार आहे गणेशला काहीतरी करावे लागेल आपल्या संघासाठी. मात्र 1 धाव घेतलेली गणेशने सुद्धा मोठा फटका पाडण्याचा प्रयत्न केला होता. धावसंख्या झालेली 2. खरोखर जर आपण पाहत झालो तर स्वराज सानवी 11 पुगाव संघासाठी हा सामना फार महत्वाचा असणार आहे. कारण अख्खी 11 संघ 2 सामने जिंकलेले आहेत आणि आता मात्र खरोखर एक पॉइंटच्या वरून मारलेला फटका चौकार जातोय. 4 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 6. यार चेंडू होता परफेक्ट ही यारकर. कुठल्या प्रकारची धाव नाही. कौस्तुभ दौलीला काहीतरी करावे लागेल. त्याला माहिती आहे की आपला संघ 1 मॅच हारलेला आहे, 1 मॅच जिंकलेला आहे आणि शेवटची मॅच आहे. त्याच्यामध्ये निर्णायक मॅच असणार आहे. या निर्णायक मॅच मध्ये त्याला एक चांगली खेळी करावी लागेल. एक धावने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 7. षटक क्रमांक दुसरं षटक चालू आहे. धावसंख्या लागलेली आहे 7 धावा झाल्यात. शेवटचा चेंडू असणार आहे. चांगलीच गोलंदाजी करतोय प्रेम. म्हणजे अख्खी इंटरव्ह्यू संघाचे सर्व खेळाडू पूर्णपणे योगदान देत आहेत. चांगले क्षेत्ररक्षण करतायत, चांगली गोलंदाजी करतायत, चांगले फलंदाजी करतायत. मगाशी कल्पेश लोखंडे बोलला की आम्ही 38 ते 40 धावा चेस केले आहेत. पुन्हा फुलटॉस मध्ये चेंडू होता. बघा तिथे किती क्षेत्ररक्षण. मला हा पुगाव संघाचा खेळाडू आहे, नाही सोमजाई कोलार संघाचा खेळाडू आहे आकाश जाधव. बघा किती चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. संजय जाधव 8 धावा झालेले आहेत. 2 षटकामध्ये 8 धावा झाल्या. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी पुन्हा एक देणार आहे तो म्हणजे नक्कीच कल्पेश लोखंडे. 8 धावा झालेले आहेत. यानंतरचा होणारा सामना असणार आहे स्वराज अग्रवील पोस्टाची वाडी आणि श्री गणेश किल्ला संघ. यानंतरची मॅच असणार आहे.
स्वरराज ॲग्रोविन पोस्टाची वाडी आणि श्री गणेश किल्ला अशी मॅच असणार आहे. मला वाटतं शेवटची मॅच असणार आहे. चेंडू पुन्हा एकदा डॉट जातोय. म्हणजे आपण पाहिला तर पहिला चेंडू डॉट. पहिले ऑलरेडी 7 चेंडूचा डॉट टाकलेलेच आहेत. म्हणजे 7वा चेंडू असं डॉट बोललं तरी वावगच चालणार नाही. 12 चेंडू स्वतः टाकणार आहे कारण 2 षटकार तो हाताळतो. पण पाहायचं आहे पुढे जर आपण बघतात फलंदाज आहे गणेश खांडेकर आहे. आता मात्र वाईट चेंडू आणि बाईच्या स्वरूपात सुद्धा 1 धाव मिळते. 2 धावा वाढते. 2 धाव संख्या होते डबल अंकामध्ये होते ती म्हणजे 10 धावा. 10 धावा झालेल्या आहेत. किती धावा उभ्या करणार? 5 षटकाचा सामना आहे. नक्कीच कौस्तुभ दलवीला एक मोठी खेळी करावी लागेल. आपल्या पुई गावाचं नाव तसेच स्वरांश सानवी 11 फुगाव संघमालकाला काहीतरी गिफ्ट द्यायचे असेल तर हा सामना पहिला तुला जिंकावा लागेल मित्रा. नंतर पुढचा. पण बघूया काय करते. कल्पेश लोखंडे मात्र अडथळा त्यांच्यामध्ये. पुन्हा एकदा कल्पेश लोखंडेचा चेंडू मात्र डॉट जातोय. मग असे व्हाईट चेंडू गेला होता म्हणजे लगातार त्याचे चेंडू मात्र डॉटच आहेत. दोन चेंडू झालेले आहेत. धाव संख्या 10 झालेले आहेत. पुन्हा एकदा चेंडू मात्र कुठल्याही प्रकारची धाव नाही. म्हणजे कल्पेश लोखंडे पहिलं षटक टाकलं मेडन षटक टाकलं. नंतर जर चेंडू टाकला पहिला चेंडू तिसऱ्या षटकातील मेडन होता. कुठल्याही प्रकारची धाव नाही. दुसरा आणि तिसरा सुद्धा फक्त व्हाईटच्या स्वरूपात आणि बाईटच्या स्वरूपात धाव आले. म्हणजे त्याच्या चेंडूवर मात्र अजूनपर्यंत धाव आलेले 9 चेंडू आतापर्यंत त्यांनी टाकलेले आहेत. कल्पेश एक चांगली गोलंदाजी करतोय. आता मात्र बॅटने एक 10व्या चेंडूवर त्याचे एक धाव आलेले आहे. कौस्तुभ दलवीने काढलेले आहे. धाव संख्या वाढते. एकनी धाव संख्या होते 11. दोन चेंडू बाकी आहे त्या षटकातील पाहायचं आहे. 2 चेंडू मध्ये किती धाव उभ्या करणार फलंदाज गणेश खांडेकरने मारलेला मोठा फटका पाहायचा. चेंडू मात्र हवेमध्ये आहे. झेल खाली स्वतः कल्पेश लोखंडे. नक्कीच बघा जर आपण पाहिलं तर अध्यक्ष आमचे सतीश भाई खुश आहेत आणि इथे अलंकार खांडेकर सर त्याचं खुश होण्यामागचं कारण तुम्हाला सांगतो. कारण की नंतरची त्यांची जी मॅच आहे ना एका मॅचवर डिपेंडेंट असतात. एकामेकावर तुम्ही हारलात तर चालेल आम्ही जिंकू तुम्ही हारा असं आहे. बरंच काय गोष्टी मी वारंवार सांगत असतो. कारण की त्या लॉट्स मध्ये ते आहेत त्यांची सुद्धा मॅच असणार आहे. टाटा संघाचा शुभम मोरे आलेला आहे फलंदाजीसाठी. कबड्डीमध्ये त्याची निवड झाली असा खेळाडू धाटो संघाचा शुभम मोरे. टोपण नाव बरीच आहेत पण काय माहितीये काय आणि आल्या का करू मी कबड्डी खेळत नाही क्रिकेट पण खेळतो दाखवून देतो परंतु बाद. कल्पेश लोखंडे आणि खरोखर जर आपण पाहिलं तर त्याच्यासोबत तर अपोजिट बरेच मॅचेस शिल्लक आहेत पण त्याच्या जोडीला तोड आहे ना तो राज कदम आहे. कारण त्याचे सुद्धा विकेट्स आहेत त्याची सुद्धा मेडन षटक आहेत. म्हणजे आपण पाहिलं तिथं जर बघितलं तर आपण गजानन गोले सर सुद्धा आहेत. अजून बरेच मॅचेस आहेत 3-4 मॅचेस 2-3 मॅचेस अजून आहेत बरेच. सेमीफायनल फायनल असेल अजून बराच पालाग आहे. 3 षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर धाव संख्या झालेली 11. 3 षटकामध्ये 11 धावा झालेल्या आहेत. 2 षटके बाकी आहेत. 5 फलंदाज बाद झाले आतापर्यंत आणि 5च्या 5 फलंदाज कल्पेश लोखंडेने बाद केले. म्हणून त्यांनी इशारा केला की अर्ध्या टीमला मी बाद केलेले. खरोखर एक आठवण असते कारण का आपण कधी विकेट घेतले रेकॉर्ड फार महत्वाचे असतात.
कौशल्य दलवी आणि कौस्तुभ दलवी हे दोन छोटे दोघे जण आहेत ना, आपण बघत सख्खे भाव आहेत. आज एकमेकाच्या विरोधात खेळतायत. पाहायचं आहे, एकाच्या हातात बॅट आहे, एकाच्या हातात बॉल आहे, दोन भाव सोबत राहतात. पण आज बघूया कुठल्या पद्धतीने खेळ करणार. आणि बघा कौस्तुभ दलवीला मात्र बीट केलेलं आहे. कौशल्य दलवी खरोखर दोन भाव. म्हणजे बघा पुई संघ किती सक्षम आहे. दर्शन मांडुसकर सुद्धा खुश आहेत. पुईचे खेळाडू चांगले खेळतायत. चेंडू मात्र बरेच डॉट झालेले आहेत. कौशल्य नक्कीच आपल्या बॉलिंगमध्ये कौशल्य दाखवते तो. कुठल्या प्रकारचा चेंडू टाकू बघा. क्षेत्ररक्षण बघा मात्र 38 संघामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. संजय जाधव यांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे खरोखर. रुपेश अधिकारी आपण व्यासपीठावर यायचं आहे. चेंडू मात्र चांगला होता परंतु नो चेंडू आहे. नो प्लस 22च्या स्वरूपात 4 धावा खरोखर बोनसच्या स्वरूपात आलेला आहे. कारण धावा येत नव्हत्या पण धावा कशाला आलेल्या आहेत बघा. म्हणजे कुठेतरी धावा आले आहेत 5. रुपेश अधिकारी सुद्धा आलेले आहेत. स्वराज सानवी 11 पोगाव संघ चांगला खेळत या आपण. सोळा धावा झालेले आहेत. एक कौशल्य ते एक कौस्तुभ. चेंडू बघा खरोखर काय मनीष कुचेकरची आठवण करतो. मला वाटतं पुई संघाचे खेळाडू आहेत ना गोलंदाज यॉर्करच चेंडू टाकतायत. कारण मनीष कुचेकरची मी वारंवार गोलंदाजी बघत असतो. परफेक्ट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न करतो. आता कौशल्य सुद्धा तेच करतोय. कौस्तुभाई समोर मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद होते फलंदाज. 6वा फलंदाज बाद झालेला आहे. यानंतर एक शेवटची मॅच असणार आहे. सरोराज ॲग्रोविन पोस्टाची वाडी आणि श्री गणेश किल्ला संघ. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस करण्यासाठी पॅन्डलकडे यायचे. शेवटची मॅच असणार आहे. दोन संघ आपण पाहिलेत क्वालिफाय झालेले आहेत. ते म्हणजे OE11 आयनवल संघ. दुसरा संघ आपण बघितला तर श्री दत्त खैरवाडी संघ 3च्या 3 मॅच घेऊन टॉपला राहिलेला आहे. बघूया कौशल्य संमेनकडून गोलंदाजी करतोय. पॅव्हलिन एंडकडून गोलंदाजी करतोय. पाहायचं आहे कुठल्या प्रकारचा आता चेंडू असणार आहे. कौशल्य आणि कौस्तुभ दोघांची शर्यत चालू आहे. मात्र मोठे फटके काय मारून देत नाही. झेल मात्र सुटलेला आहे. कौशल्याची जाम इच्छा होती खरोखर. जर कॅच टिपली असते ना तर कौशल्य घरी गेल्यावर बोलायचा दादा तुझी विकेट काढली का नाही. तो त्यासाठी तो प्रयत्न करतोय परंतु असं काही झालं नाही. कॅच तिकडे सुटलेली आहे. कॅचेस विन द मॅचेस. पुन्हा एकदा बीट करतोय. पूर्णपणे दडपण दडपण दडपण. कारण की धावसंख्या झाली 19 धावा झाला. 4थं षटक चालू आहे. रन रेट फार महत्वाचा असणार आहे तुम्हाला सांगतो. आता मात्र सन्मान दिला त्याला माहिती आहे. जर आपण भावाच्या कौशल्याच्या गोलंदाजी जर बाद झालो तर घरी गेल्यावर काहीतरी बोलेल पण असं काही झालं नाही. 4थं षटक क्रमांक समाप्त झाला. धावसंख्या 20 झालेला. अजून एक षटक येणं बाकी आहे. 6 चेंडू मध्ये किती धावा उभ्या करणार. 20 धावा झालेल्या आहेत. मी अजूनपर्यंत सांगतो की श्री गणेश किल्ला आपण जरी 2 मॅचेस हारला असतात ना तरी आता जी मॅच चांगल्या फरकाने जिंकलीत ना तरी सुद्धा आपण क्वालिफाय होऊ शकतो. कारण का हारलेल्या संघाचं रन रेट कमी होतं. दोघांच्या मॅच मध्ये शंकरभाई संघ सुद्धा क्वालिफाय होऊ शकतो. कारण त्याने जरी मॅच झाली असला तरी त्यांचा रन रेट फार महत्वाचा असणार आहे. प्रत्येक धाव फार महत्वाची. मी वारंवार कालपासून सांगतो तुम्हाला. आता मात्र यस आणि आता मात्र कौस्तुभ दलवी बाद झालेला आहे. बघा किती मुरली बाईत किती खुश झालेले आहे तिकडे.
खरोखर म्हणजे तर आपण बोललो सतीशभाई जेव्हा अलंकार खांडेकर सर यांची टीम आहे, कारण का त्यांना माहिती आहे या मॅचचं महत्व. कारण की कल्पेश लोखंडेसाठी टाळ्या वाजवत आहेत, पण ते कल्पेश लोखंडेसाठी टाळ्या तर वाजवत आहेत आणि मनातल्या मला त्यांना माहिती आहे की आपला संघ सुद्धा क्वालिफाय होऊ शकतो. खरोखर लीगच्या मॅचेस म्हणजे असंच असतं. उद्या सुद्धा मॅच असणार आहे. मला संदीप मुंडे पण खुश आहेत, कारण संदीप मुंडेला सुद्धा माहिती आहे उद्या मोठी मॅच असणार आहे. ती म्हणजे जर आपण नव्या नायट्रोस आणि कालभैरव पालेखुर्द डू ऑर डाय मॅच असणार आहे. हरेश सनाब आणि चिरंजीव मिंगारे अशी मॅच असणार आहे. मला वाटतं उद्या ती पहिलीच मॅच असणार आहे. रन रेट उद्याच्या मॅचेस आहेत ना, त्यांना रन रेट परफेक्ट भेटणार का, किती धावा केल्या आपण किती संघ फरकाने जिंकू. दोन धावा आलेले आहेत. 2 धावाने धावसंख्या झालेली धावसंख्या 22. पुन्हा एकदा चेंडू मात्र डॉट जातोय. 22 धावा झालेले आहेत. 5वं षटक चालू आहे. 40 धावा आता होणे फार कठीण आहे, पण होऊ शकतात जर 2-3 फटके मारले तर. पण गोलंदाज मात्र चांगली गोलंदाजी करतोय. खरोखर मुरली बाईतला माहिती आहे की एवढ्या वर्ष क्रिकेट खेळतो, बाकीच्या कोणाला समजलं नाही आणि ते उत्तरवर मग तसंच दिलं, चांगलं उत्तर दिलं की मी फायनलला सांगेन. नो चेंडू दिलेला आहे. फ्री हिट असणार आहे. धावसंख्या झाली 23. 23 धावा झालेल्या आहेत. फ्री हिट असणार आहे. सर सांगतात फ्री हिट. दोन चेंडू अजून बाकी आहेत फक्त. पायाचा फ्री हिटचा चेंडू आहे. एकदा पूर्ण केले. एकाच धावेवर समाधान मानायला लावले. त्याच्या धावसंख्या होती 24. शेवटचा चेंडू घेणार आहे. ओके, शेवटच्या चेंडूवर आणि चेंडू मात्र डॉट होतोय. षटक क्रमांक 5 सुद्धा समाप्त झाले. धावसंख्या झाली 24. आणि या षटकात जर कल्पेश लोखंडे आणि त्याच्या टीमनी जर 1-2-3 ओव्हरीच जर केलं ना, तर खरोखर मी सांगतो ना, पुढचे संघ आहेत ना, त्यांना नक्कीच चान्स मिळणार आहे. ऋतिक जाधव म्हणजे माठ्या याला सुद्धा चान्स असणार आहे. आपण जर पाहतला तर शंकरभाई संघ हारला असेल तरी ही आता नंतर जी मॅच आहे ना, त्या मॅचवर सर्व अवलंबून असणार आहे. कारण की तुमचा रन रेट जास्त असेल आणि श्री गणेश किल्ला संघ जिंकला तर तिघांचे पण सेम पॉईंट होणार. ज्याचा रन रेट जास्त असणार आहे तो संघ क्वालिफाय होणार आहे. श्री दत्त खैरवाडी तुमच्या लॉट्स मधून दाखल झालेला आहे. दुसऱ्या लॉट्स मध्ये आपण जर बघितलात तर OE11 आयनवल संघ हा दाखल झालेला आहे. आणि नव्या नायट्रस आणि श्री कालभैरव पालेखुर्द संघ यातनं जो क्वालिफाय होईल, डू ऑर डाय, रन रेटची काही गरज नाही. जो जिंकला तो डायरेक्ट क्वालिफाय संघ होणार आहे. बरोबर आहे, कारण का 2 गटामध्ये तोच प्रॉब्लेम झालेला. एक गट सेफ झालेला आहे. उद्या डू ऑर डाय मॅच सांगते तीच. हरेश सानप आणि चिरंजीव मिंगारे यांच्या ग्रुपमधला दाखल झालेला OE11 अजून संघ दाखल झालेला आहे. त्याच्या दोघांमधला कुठला तरी एक संघ येणार आहे. आणि या ग्रुपमध्ये मात्र जर आता अख्खी इंटरव्हल संघ जर जिंकला ना तर ते सुद्धा 3 संघ जिंकतील. म्हणजे बघूया 18-30 चेंडू आणि 30 चेंडू आणि 25 धावेची गरज आहे. आणि पुढचं समालोचन करण्यासाठी मी घेऊन जातो आमचे सहकारी कॉमेंटेटर
किशोर कोकरे सरांकडे. थँक्यू सो मच गणेशजी सनप सरांना तुम्ही ऐकलत. आपण टॉससाठी प्रथमतः विनंती करूया टीम स्वराराच्या अग्रवीन पोस्टाची बडी विपक्ष लढत असताना टीम श्री गणेश किल्ला या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करूयात की आपण टॉससाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं. श्री गणेश किल्ला संघाचा संघनायक येथे उपस्थित आहे. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ संपला. पहिल्या पूर्वार्धामध्ये स्कोर कार्ड वरती धावा बनवल्या टीम स्वराज सानवी 11 पुगाव या संघानं तब्बल 24 धावा बनवल्या. 25 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट केलंय. विनंती असेल ज्यांच्या डकआउट मध्ये पाण्याची एम्प्टी जार असतील तर त्याने इथे आणून द्यायचे आहेत. थोडस कृपया आम्हाला सहकार्य करायचंय. चला प्रेम कदम थोडस फास्ट या. आर्मी मॅन सन्माननीय नितेश जमदाडे साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा येतात. यावेळेस मोठा फटका संकेत मुंडेच्या बॅटमधून हा ब्लास्ट येतोय. बॉल सीमा रेषा पार 6 धाब्यांसाठी येतोय हा षटकार. 25 धाब्याची गरज असताना संकेत मुंडे आघाडीला आला. आघाडीला आल्यानंतर पहिला बॉल आला डॉट. त्यानंतर संकेतच्या वाईट आला होता. त्यानंतर हा मोठा ब्लास्ट येतोय षटकार. इथे मात्र वेस्ट साठीचा रिव्ह्यू घेतला जातोय. आमची ऑफिशियल टीम इथे मात्र यावरती कार्य करत असताना आपल्याला पाहायला मिळते. वेस्ट साठीचा हा रिव्ह्यूची मागणी करण्यात आली होती आणि इथे मात्र त्याची पाहणी केली जाते. वेस्ट साइड साठीची आमची संपूर्ण ड्रीम्स क्रिकेट.in ची टीम इथे मात्र काम करत असताना आपल्याला पाहायला मिळते. थोडं अंपायरांच्या भूमिकेमध्ये आपण पुरुषोत्तम सरांना आपण पाहतोय. पुरुषोत्तम सर याची पाहणी करत असताना अँगल चेक केला जातोय. इथे मात्र फेअर डिलिव्हरी. इथे मात्र हा बॉल ग्राह्य धरला जाईल. षटकार येतोय. षटकाराच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकले. 7 धावा धावफलकावरती आहेत. पहिला बॉल वरती सर पहिला बॉल वाईड आहे ना. यस पहिला बॉल वाईड आहे. त्यानंतर षटकार येतोय संकेतच्या बॅटमधून तब्बल 7 धावा धावफलकावरती आल्यात. ओव्हर पिच बॉल लॉफ्ट केलाय. बॉल निघून चला एक्स्ट्रा कव्हरला. डीप मध्ये प्रोटेक्शन नाहीये. बॉल मनमोहन सीमा रेषा पार संकेतच्या बॅटमधून हा येतोय चौकार. चौकाराच्या मदतीनं धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 11 या आकड्यावरती. 11 धावा धावफलकावरती आल्यात. आणखीन एक मोठा फटका खेळायचा होता परंतु बॅट बॉलचा संपर्क नाही आहे. क्षेत्ररक्षक आले परंतु थोडीशी चुकी झाली आणि शेवटच्या क्षणाला चुकीचं इथे कन्व्हर्जन केलं. अगदी योग्य झेल टिपला. फलंदाज मात्र बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतील संकेत मुंडे हे मात्र बाद होत आहेत. एक षटकाराच्या मदतीनं एका चौकाराच्या मदतीनं ते खेळत असताना आपल्याला पाहायला मिळाले. तब्बल 3 बॉल फेस करत असताना 10 धावा या संकेतच्या बॅटमधून आल्या. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ असताना अद्याप 11 धावा धावफलकावरती आल्यात. 25 धावांची गरज आहे. जिथे पहिल्या षटक सर्कल चालू असताना 11 धावा अद्याप आल्यात. जिथे एकंदरीत जर विचार केला तर पहिल्या 3 बॉलचा खेळ संपला आणि 3 बॉल मध्ये तब्बल 11 धावा जमा केल्यात टीम अक्की एंटरप्राइजेस या संघानं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इनाट नंबर 3 दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतील. कौशल दळवी हे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग मार्कवरती दाखल झालेले आपण पाहिले. मगाच्या
इनिंग मध्ये बाटल पहिलं दोन बंधूंच्या मध्ये गोलंदाजी करत असताना कौशलला पहिलं, बॅटिंग करत असताना कौस्तुभला पहिलं, परंतु कौशलचं कौतुक करणं गरजेचं आहे कारण की कौशलचे संपूर्णतः कौशल्य आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. गोलंदाज विशाल, वेगवान बॉल लॉफ्ट केला, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली जज करतात. आणखीन एक धक्का बसतो टीम अक्की एंटरप्राइजेस या संघाला. फलंदाज क्रमांक दुसरा कौशल दळवी बाद. धक्का बसतोय दुसरा. संकेत मुंडे बाद झाला. संकेत मुंडेच्या बॅटमधून 10 धावा आल्या. त्यानंतर नवीन आलेले फलंदाज आल्या पावली मागे परतत असताना आपल्याला पाहायला मिळाले. पहिलाच बॉलवरती विकेट प्राप्त केली विशाल या गोलंदाजानं. चांगली गोलंदाजी, षटकार चौकार लगावल्यानंतर कमबॅक सुद्धा अगदी तितक्याच ताकदीनं मैदानाच्या आतमध्ये केलं. टीम स्वराज सानवी 11 पुगाव या संघाच्या माध्यमातून. बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 4 ओमकार राणे हे मैदानाच्या आतमध्ये बॅटर दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. किल्ला गावाला ते बिलॉंग करतात. किल्ला गावासाठीचं बरंच क्रिकेट इथे मात्र ओमकार राणे यांच्या माध्यमातून खेळण्यात आलं. आणि आता मात्र सध्याच्या घडीला तर बॅटिंग करत असताना टीम अक्की 11 अर्थातच आकाशजी शेवाळे साहेबांचा मालकीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. वेगवान बॉल टप्पा पडल्यानंतर वेगानं बॉल निघून गेला. इष्टरक्षक कौस्तुभ दळवी याचा वेध घेत असताना डडबॉलचा इशारेल, डडबॉलच्या इशाऱ्यानंतर धावफलक थांबेल. धावफलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 11 या आकड्यावरती. 11 धावा धावफलकावरती. पहिला 5 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. इथून एका बॉलचा खेळ शेष आहे या षटकातील. 11 धावा धावफलकावरती. ओमकार राणे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. हार्ड हिटर मोठमोठे फटके खेळण्यासाठी सातत्याने ओळखले जातात आणि सध्याच्या घडीला ते बॅटिंग करतात. ओव्हरपिच बॉल लॉफ्ट केला, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ रिझनला क्षेत्र वेगानं बॉलवरती आले, अडवतील फेकतील तत्पर्यंत एक सिंगल सहजरित्या प्राप्त केली जाते. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावतोय. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 12 या आकड्यावरती. 12 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं संपुष्टात आलं. इथून एकंदरीत जर विचार केला ना तर 6 बॉलमध्ये 12 धावा खर्च केल्या. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये विशाल या गोलंदाजानं. इथून 24 बॉलचा खेळ शेष आहे. 24 बॉलमध्ये विजयासाठी एकंदरीत जर विचार केला तर 13 धावेची गरज आहे. 24 बॉलमध्ये 13 धावा बनवायच्या. कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये अगदी गोलंदाजी करत असताना या स्पर्धेतील तिसरं निर्धाव षटक कल्पेश याच्या नावे राहिलं. विकेट सुद्धा त्यानं सातत्यानं प्रत्येक मॅच मध्ये त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. या मॅच मध्ये 5 विकेट्स त्यानं संपादन केल्या आणि आता मात्र तो बॅटिंगला ऍज अ ओपनर, ऍज अ कॅप्टन म्हणून तो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. षटक क्रमांक दुसरा तळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज संबे विलेज एंड कडनं कौस्तुभ दळवे हे सुद्धा कॅप्टन आहेत. कर्णधाराच्या भूमिकेमध्ये चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. परंतु या मॅच मध्ये थोडासा का होईना बॅकफुटवरती पाहायला मिळालं कारण की पूर्वताच्या धावामध्ये इथे मात्र धावा जमा करण्यात थोडासा असक्षम राहिला होता टीम स्वराज सानवी 11 पुगावा संघ. इथून 24 बॉलमध्ये 13 धावेची गरज आहे. ओमकार राणे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग मार्कवरती आहे. हलक्या स्टेअर केलाय. कव्हर मध्ये बॉल निघून चालला. क्षेत्ररक्षक वेगानं बॉलवरती येतील, अडवतील फेकतील तत्पर्यंत दुहेरी धावेसाठी हे दोन्ही फलंदाज परतलेत. 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावतोय. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 14 या आकड्यावरती. 14 धावा धावफलकावरती येतात. जिथे टीम श्री गुरुदत्त खैरवडी या संघाचं सुद्धा कौतुक करणं गरजेचं असेल. ज्या पद्धतीनं त्यानं खेळ मैदानाच्या आतमध्ये केला. तब्बल 3 मॅच मध्ये 3 विजयाच्या मदतीनं या संपूर्ण स्पर्धेमध्ये आताच्या घडीला ते टॉप करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. धनवेश अधिमानी साहेब यांचा संघ. एकंदरीत जर आपण पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये राज्य गोलंदाजाला 5000 रुपयाचं पारितोषिक लावलं विकेटच्या हॅट्रिकसाठी आणि आजच्या दिवसामध्ये 3 बॅक टू बॅकचे षटकार लगावले होते फलंदाज कुमार पवारनं. आणि कुमार पवार याच्यासाठी सुद्धा तब्बल 5000चं कॅश प्राइज धनवेश अधिमानी साहेब यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेले आपण पाहिले. यावेळेचा बॉल टप्पा पडल्यानंतर वेगानं बॉल निघून गेलाय. डॉट बॉलचा इशारा येतो. डॉट बॉलच्या इशाऱ्यानंतर 16 धावा या धावफलकावरती आहेत. इथून 9 धावेची गरज आहे. षटक क्रमांक दुसरं कौस्तुभ दळवी गोलंदाजी मार्कवरती. पहिला 3 बॉलवरती अवघ्या 4 धावा ते खर्च करतात. समोर बॅटर आहेत ओमकार राणे. आडपा पाठवून सेटला केला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल असताना एक कंप्लीट केले दुहेरीसाठी. हे दोन्ही फलंदाज परतलेत. बघता बघता 2 धावा इथे सहजरित्या अर्जित करण्यात आल्या. त्या 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 18 या आकड्यावरती. 18 धावा धावफलकावरती आल्या. तिथून 7 धावेची गरज आहे. इथून एकंदरीत जर विचार केला तर या षटकातील शेवटचे 2 बॉल बाकी आहेत.
त्यावेळेस स्लॉफ्ट करायचं होतं, स्लोवर पण गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, टप्पा पडल्यानंतर हलकंसं वळण बॉलनं प्राप्त केलं आणि डॉट बॉलचा इशारा आला. डॉट बॉलच्या इशाऱ्यानंतर स्कोर कार्ड थांबेल. स्कोर कार्डवरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल तब्बल 18 या आकड्यावरती. इथून एकंदरीत विचार केला तर 19 बॉलचा खेळ शेष आहे. 19 बॉल मध्ये 7 धावेची गरज आहे. ओमकार राणे हा मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. आडवा पाटणा सेटला केला टीम मध्ये प्रोटेक्शन कॉर्नर रिजनला क्षेत्ररक्षक वेगानं बॉलवरती आले, अडवतील फेकतील ती तत्वर. इथे एक सिंगल सहजरित्या अर्जित करण्यात आले. एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसावतोय. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 19 या आकड्यावरती. 18 बॉलचा खेळ शेष आहे. 6 धावेची गरज आहे. एकोणीस धावा धावफलकावरती. पहिला 12 बॉल मध्ये 19 धावा बनवल्या. तिथून 18 बॉल मध्ये 6 धावेची गरज आहे. पूर्वर्धाच्या खेळामध्ये कल्पेश लोखंडे याचा बोलबाला राहिला. 5-4 त्यानं ओपन केला. 5 विकेट. 2 षटकांचा स्पेल हाताळत असताना त्याच्या माध्यमातून आपण पाहिले या मॅच मध्ये तो ऍज अ ओपनर म्हणून बॅटिंगला आलाय. 12 बॉलचा खेळ संपला परंतु 12 बॉल मध्ये एकही बॉल फेस करायला मिळाला नाहीये कल्पेश याला. तर नक्कीच कॅश प्राइज येतोय रोहन सानप यांच्या माध्यमातून. जर कल्पेश हा जर एकही बॉल न फेस करता संघ जिंकला तर कल्पेशसाठी 200 रुपयाचं पारितोषिक असणारा एक अनोखं बक्षीस. रोहन सानप मैत्रित्व आणि मित्र प्रेम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. पप्पू बाईत गोलंदाजी मार्कवरती आले. षटक क्रमांक 3. आडवा पाटणा सेटला मोठा फटका खेळायचा होता. बॅटच्या रडार मध्ये बॉल येत नाहीये. आणखीन एक डॉट बॉल येतोय. डॉट बॉलच्या मदतीने धावफलक थांबेल. धावफलकावरती धावसंख्या 19 या आकड्यावरती थांबले. इथून एकंदरीत जर विचार केला तर 17 बॉलचा खेळ शेष आहे. 17 बॉल मध्ये विजयासाठी 6 धावेची गरज आहे. या मॅच मध्ये बरंच काही दडलं कारण की इथून बऱ्याच संघांना जर इथे टीम अक्की एंटरप्राइजेस हा संघ जिंकला तर विजयाचे दरवाजे सुद्धा या स्पर्धेमध्ये कायम राहण्याचे दरवाजे सुद्धा उघडलेले आपल्याला पाहायला मिळतील. बॅक टू बॅकचा दुसरा डॉट बॉल येतो. डॉट बॉलच्या मदतीने 19 धावा त्या धावफलकावरती आहेत. 19 धावा धावफलकावरती. गोलंदाज पप्पू दाखल झालेत. ओमकारच्या बॅटमधनं मॅच विनिंग स्ट्रोक येतोय. बॉल सीमा रेषा पार. मॅच जिंकली टीम अक्की एंटरप्राइजेस या संघानं आणि या स्पर्धेतील हा लगातारचा 3रा विजय राहिला टीम अक्की एंटरप्राइजेस या संघाच्या नावे. आणि इथे कल्पेश लोखंडे हा 200 रुपयाचा अगदा ठरतोय. ओपनिंगला आला. मैदानाच्या आतमध्ये तब्बल 15 बॉलचा खेळ संपला परंतु ओपनिंगचा बॅटर एकही बॉल फेस केला नाहीये. तर नक्कीच 2 षटक आणि 3 बॉल मध्ये मॅच जिंकली आहे टीम अक्की एंटरप्राइजेस या संघानं.